नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि मी मंदार आंबोकर घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग. व्हिडिओ सुरू व्हायच्या आधी थोडंसं मला बोलायचं आहे, कारण प्रसंगच असा आहे, म्हणजे चांगलाच प्रसंग आहे. तुम्ही मे बी ऑब्झर्व केलं असेल नसेल माहीत नाही. इंस्टाग्रामवर वरती तर तुम्हाला कळालंच आहे, आपल्या चॅनलचे मंदार आंबोकर ब्लॉग्स या चॅनलचे फायनली 30,000 सबस्क्रायबर्स कंप्लीट झालेले आहेत. दिस इज बिग अचीवमेंट फॉर मी, कारण विचार नव्हता केला मी. मुळात महत्वाची गोष्ट म्हणजे मी यूट्यूब करेन, सोशल मीडिया करेन, हे तर कधी मी डोक्यात ठेवलंच नव्हतं. तर खूप खुश आहे मी, खूप म्हणजे माझ्यासोबत माझे जेवढे पण जुने फॅमिली मेंबर्स आहेत, ज्यांनी मला म्हणजे अगदी सुरुवात होती माझी तेव्हापासून मला जो सपोर्ट केला आहे, प्रामाणिकपणे माझे व्हिडिओज बघितलेले आहेत, तुमची आणि माझी जी अटॅचमेंट झाली आहे आत्तापर्यंतची ती अगदी म्हणजे वाखाणण्याजोग आहे. आणि जिथे जिथे तुम्ही मला भेटता तिथे तिथे तुमचा जो प्रतिसाद बघतो मी, तो म्हणजे लिटरली एखाद्या आपल्या घरातल्या फॅमिलीपेक्षा काही कमी नाहीये. तर त्यासाठी तुम्हाला म्हणजे साष्टांग दंडवत म्हणजे कमी आहे तुमच्यासाठी, कारण आज जे काही मी आहे ते तुमच्यामुळेच आहे. आणि हे काय मला लपवायचं नाही आहे, त्याच्यामुळे सगळं श्रेय मी तुम्हाला, माझ्या फॅमिलीला म्हणजे मम्मीला, ताईला आणि समर्थांना, ज्यांनी मला आजपर्यंत मला एवढ्या चांगल्या पद्धतीने सांभाळले. आणि हा जो 30,000चा आकडा आहे तो म्हणजे आता तुम्ही बोलाला रे, तो अभी शुरुआत है, अभी आगे जाके तो बहुत ही कुछ करना है. आय नो, करना ही रुकने का तो है नहीं, पण हा जो टप्पा आहे तो अनबिलिव्हेबल आहे. म्हणजे ही खरंच म्हणजे काय बोलतात ना, मी ॲज अ थॅलेसिमिया मेजर पेशंट सुरुवातीला 4 महिन्याचा असल्यापासून ते आता खूप त्रास काढलेला आहे. मी थॅलेसिमिया आजार भोगतोय. ब्लड ट्रान्सफ्युजन प्रत्येक महिन्याला बाहेरचं ब्लड चढवलं जातं, जे की बाकीच्यांमध्ये नॉर्मली आपोआप बनतं, पण मला ते बाहेरचं ब्लड चढवलं जातं. अशा सिच्युएशन मध्ये तुमचा भाऊ वन साइड नडतोय, बोलायला काय हरकत नाही. आणि ते मी स्वतः पण प्राऊड फील करतो, आणि माझ्यासोबत तुम्ही पण करतात, सगळेच करतात लिटरली. पण आज आपण स्पेशल व्हिडिओ बनवतोय दादर मधल्या पिटी भातचा, ठीक आहे, जे आता हल्लीच नवीन ओपन झालेलं आहे. आपल्या मराठी माणसाचं, त्यातल्या त्यात कोकणी माणसाचं ते हॉटेल आहे. खास करून बघायला गेलं तर तिथले प्रत्येक मेन्यूज जे आहेत ते आपल्या कोकणातल्या ताटामधले आहेत, ठीक आहे. असं बाहेरचा कुठलाच मेन्यू नाही. जे आपण कोकणात जाऊन स्वतः खातो ते आपल्याला मुंबई सारख्या शहरामध्ये ते उपलब्ध मिळत आहेत. त्याच्यामुळे ते हॉटेल फेमस झालेलं आहे पिठी भात म्हणून. तर ते करायचं, पण त्याच्या आधी म्हटलं की जरा आता ताजंच कालच 30,000 झालेले आहेत, तर म्हटलं की ती बातमी तुमच्यापर्यंत शेअर करूया. तर आता बरेच व्हिडिओजमध्ये, 3-4 व्हिडिओजमध्ये अजिंक्य तुम्हाला दिसलाय, खास करून लालबागच्या ब्लॉगमध्ये. तर अजिंक्यलाच विचारूया कसं वाटतंय त्याला, आपले जे 30,000 झालेले आहेत, 30,000 सबस्क्रायबर्स, कसं वाटतंय भावा तुला? पहिल्यांदा मंदारचं अभिष्ट चिंतन. 30,000 फॉलोअर्स एक खायची गोष्ट नाहीये. ऍक्च्युली त्याचे 30,000च्याही वरती लोक त्याला मानतात, त्याला फॉलो करतात किंवा म्हणायला हरकत नाही. चाहते वर्ग भरपूर आहे त्याचा, आणि असाच तो वृद्धिंगत हो, यशवंत हो, असाच त्याला आता आशीर्वाद आहे देव बाप्पाकडनं, त्याच्या आई वडिलांकडनं, मित्रपरिवाराकडनं, की अजून कधी. आणि आम्ही त्याच्यात हमेशा पाठीशी राहणार आहे. त्याचं काही पाणीमात्र असं काही शंका नाही आहे. 30,000 प्रवासामध्ये आता आमची ओळख कोणाला माहिती नसेल, आमची ओळख ही 1 वर्षाचीच ओळख आहे. त्या 1 वर्षात आम्ही इतके चांगले मित्र बनलो आहे ना, की म्हणजे आमची अशी लहानपणीचीच मित्र आहोत असं आम्हाला दोघांना फिलिंग वाटायला लागले. सांगायचं झालं मंदारचं एक आवर्जून सांगायचं हे म्हणजे त्याचा एक स्वभाव म्हणजे दिलखुलास व्यक्तिमत्व आहे. म्हणजे असं नाही आहे की कमी बोलणं किंवा दिलखुलास आहे म्हणजे, आणि स्पष्ट आहे. म्हणजे कधी कधी त्याला काय वाटलं समजा बोलावं असं, तो स्पष्ट तोंडावर बोलतो. त्यामुळे त्याचा एक प्लस पॉईंट आहे की तो खूप स्पष्ट करणे, तेच आम्हाला आवडतं जास्त करून. आता त्याला आमचाही कधी कधी राग येतो, मग आम्हाला तो स्पष्ट बोलतो का हे बाबा तुझं चुकलं आहे, तर तू ते सुधारायला पाहिजे. मित्रांकडनं शिकावं अशी एक म्हण आहे, आणि खरं तर आम्ही त्याच्याकडनं भरपूर शिकण्यासारखं आहे. आम्ही शिकतोच आहे आणि अजून शिकत राहू त्याच्याबद्दल. त्याच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. शुभेच्छांचा वर्षाव तर तुम्ही करतातच आहेत कालपासून. जसं मी पिठीभातचं नाव घेतलंय, भावाने मला 1 आठवड्यापासून ताकीद देऊन ठेवली आहे, माझ्याशिवाय तुला करायचं नाहीये. आज आलाय तो, आणि एन्जॉय करा हा एपिसोड. मित्रांनो, फायनली आपण येऊन पोचलेलो आहोत पिठीभात या छोट्याशा रेस्टॉरंट मध्ये. छोटंसंच रेस्टॉरंट आहे, आणि हे कुठे आहे तर दादर मेट्रो स्टेशन आहे, भुयारी जे आहे अंडरग्राऊंड वालं. सो ते तुम्ही बघताय इकडे SBI दादर मेट्रो स्टेशन, आणि त्याच्या जस्ट लागूनच हे पिठी भात आहे, जे खूप जास्त हाईप झालेला आहे. बघूया आता आतमध्ये जाऊन. माझ्यासोबत ये ना साहेब, इथे ना द अजिंक्य परब आहे माझ्यासोबत. आणि इथे थिएटरच्या बाहेर गर्दी लागते, अशी हळूहळू इथे गर्दी लागत राहिलेली आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे मला तुम्ही प्रत्येक ठिकाणी जिथे मी जातो तिथला ऍड्रेस विचारता, तर भाई ऍड्रेस हा स्क्रीनवर दिलेला नसतो, किंवा जिथे तुम्ही कमेंट्स करता तिथेही नसतो. ऍड्रेस हा प्रॉपर डिस्क्रिप्शन मध्ये असतो.
त्याच्यामुळे डिस्क्रिप्शन चेक करत जावा, तुम्हाला तिथे ॲड्रेस प्रॉपर मिळणार विथ टाइम के साथ. तर ह्याचा पण मी सेम ॲड्रेस आणि टाइम डिस्क्रिप्शन बॉक्समध्येच देणार आहे. मी मोस्टली जवळजवळ सगळे पदार्थ तुम्हाला इथे दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे, कारण सारखं सारखं कोण येणार आहे. त्याच्यामुळे बघ आज आपण एनकेन प्रकारे प्रॉपर लेवलला फडशा पाडून जाणार आहोत. तेव्हा कोकण आपलोच असा. 100 आणि 125% मेरी उल्बा. फायनली आता आपण आलेलो आहोत पीटी बात या रेस्टॉरंटमध्ये. इथे यांचे जे मेन्यू आहेत ते तुम्हाला मी आधी सांगतो. वांगी आहे, सुरण आहे, बटाट्याची कापं आहेत, वांग्याची कापं आहेत, सोनाच्या वड्या आहेत, केळीची कापं आहेत. त्याच्यानंतर म्हणजे असेल जे कोकणी मालवणी पद्धतीचे व्हेज जे आहे डिशेस, मालवणी वडे, काळं वाटाणा उसळ जी फेमस आहे प्रत्येक कोकणातल्या माणसाकडे. काळ्या वाटाण्याची मिसळ आणि वडे काय खाल, त्याचा रुतबाच वेगळा आहे, म्हणजे नादच खुळा आहे. बहुधा काय होतं माहिती आहे का, मालवणी म्हटल्यावर नॉनव्हेज येतं, मासे येतात, खेकडे येतात, चिकन येतं, कोंबडी वडे येतात, अशा गोष्टी येतात. पण आता आपण जिथे आलेलो आहे ते अस्सल मालवणी व्हेज रेस्टॉरंट आहे. ते प्रॉपर Proper veg व्हेज आहे. बाई. सगळ्यात बेस्ट मेन्यू जर आपण बोलू ना कोकणातला, चहा आणि घावणे. आपण कोकणात गावी गेलो की सगळ्यात पहिले आपले जे घरचे असतात ते नाश्त्याला हेच प्रोव्हाइड करतात. ते पण चहा कोणता, आता हल्ली गावी दूध आलेलं आहे, दुधाचा विषय. पण कोरा चहा आणि घावणे हे जे आहे ना, स्वर्गसुख आहे. म्हणजे कोकणात गावी घरात राहून खाणं म्हणजे. बऱ्याच एक सिलेक्टेड मेन्यूज आहेत, जास्त मेन्यूज नाही आहेत. आणि रस शिरवाळे म्हणून एक आहे, मालपौवा आहे, परत प्रसादाचा शिरा आहे. सो या सगळ्या गोष्टी आपण एकाच टायमाला आज ट्राय करणार आहोत. स्पेशल बोलू शकतो 30,000 सबस्क्रायबर्स झालेत त्या हिशोबाने. आता तुम्ही जर आमच्या मागे बघाल या साईडला भिंतीवरती खूप असं एकदम बारीक बारीक गोष्टी दाखवण्यात आल्या आहेत. जसं की कोकणातला आपला दशावतार आहे, त्याच्यामुळे तुम्हाला कोकणात आहे असाच फील येईल. जसं की पूर्ण फ्रेम्स लावलेले, त्याच्यामध्ये लावणी, आपण जी भाताची लावणी लावतो ते सगळं आहे. परत शंकासूर आहे. या सगळ्या गोष्टींमुळे ना एकूणच पूर्ण वातावरण एस्थेटिक बनवलेलं आहे. तर आपण आता ऑर्डर देऊया. इथले बेस्ट मेन्यूज तुम्हाला मी दाखवतो आणि रिव्ह्यू सांगतो. आपल्या प्रत्येक फूड ब्लॉग मध्ये ना बाई, बोलण्याच्या नादामध्ये किती पण तापलेलं जेवण येऊ दे, कडकडीत तापलेलं, ते थंड गार होणार. मध्ये तर हे सगळं भरलेलंच आहे, बाहेर पण वेटिंग लागलेली आहे. सगळ्यात पहिले आपण ऑर्डर केलं आहे ते काळा वाटाण्याची उसळ आणि घावणे. ओय होय होय मित्रांनो, दिल को छू गया ये बात. घावणे बोलके त्याचं कंटिन्यू लक्ष केंद्रित तिथे चाललेलं आहे. आणि उसळ आहे आणि 2 घावणे दिलेले आहेत. मेन गोष्ट म्हणजे ज्या ताटामध्ये सर्व केलेलं आहे ना, ते एकदम नॅचरल आहे. केळीच्या झाडाची जी कात आहेत ना, त्याच्याने या सगळ्या प्लेट्स मध्ये तुम्हाला सगळं जेवण सर्व केलं जातं. मग त्याच्या वाट्या असू देत किंवा काही असू दे, घावणे खाणं म्हणजे खूपच एकदम वेगळंच स्वर्ग सुख आहे. आता मध्ये मध्ये लोक तर येणारच आहेत. हा चालेल चालेल चालेल. खूपच छान आहे याची कन्सिस्टन्सी विथ कलर पण एकदम नॅचरल कलर जो असतो ना तो आहे. पेटी बातचा आपला पहिला मेन्यू आपण ट्राय करतोय. भाई, मी बोललो तुम्हाला मगाशी की हे जे काळ्या वाटाण्याचं आणि घावण्याचं जे कॉम्बिनेशन आहे ना, किंवा मग ह्याच्यासोबत वडे घ्या भाई, तुम्हाला मटन चिकन खाल्ल्याचा फील आहे. मटन चिकन खाल्ल्याचा काय गरम मसाला आहे भाई. ही पहिली डिश आहे जी सक्सेसफुल झालेली आहे. तू पण ट्राय कर. तो कधीपासून थांबलाय, कंटिन्यू लेवलला तो उभा आहे. वाटाणे पण छान असे मीडियम शिजलेले आहेत. थोडा वाटाण्यांचा असं थोडासा कडकपणा पण जाणवला पाहिजे खाताना, एकदम पण शिजून फायदा नाही. जे घावणे केलेत ना ते म्हणजे अप्रतिम. शक्यतो घावणे मुंबईच्या लोकांना जमत नाही, कोकणातल्या लोकांनाच जमतात प्रॉपरली. पण यांनी जे घावणे केले ते अतिउत्तम आहेत, अप्रतिम आहेत खूपच. आणि जी काळ्या वाटाण्याची जी उसळ आहे, मी आता मगाशी म्हणालो की ती काळ्या वाटाण्याची उसळ जी आपल्याकडे पारंपरिक जे कोकणात पद्धतीने करतात तशीच आहे, सेमच आहे. म्हणजे काय फरकच नाही. प्रत्येक वयोगटातली लोक इथे येऊन ह्या गोष्टीचा आस्वाद घेतात. जास्त तिखटही नाहीये, कारण लहान पोरं पण खाणारे असतात, त्यामुळे जास्त तिखटही नाही. खूपच सुंदर आहे. आणि ते त्यांनी ह्याच्यामध्ये दिलं ना, या प्लेटमध्ये, त्याच्यामुळे अजूनच त्याला एक वेगळंच रूप आलेलं आहे त्या डिशला. झालं असं की आता वडे ऍक्च्युली अवेलेबल नव्हते, काळ्या वाटाण्याची उसळ करून पण ते छान लागतात. ही आमच्या कोकणातली खासियत आहे काय भाई. आता तुम्ही बघताय आपण वेगळी प्लेट घेतलेली आहे, जी एकदम परिपूर्ण प्लेट आपण बोलू शकतो. पिठी भाताची प्लेट आहे ही. याच्यामध्ये वाटी भरून पिठी दिलेली आहे आपल्याला. छान असा भात दिलेला आहे जो की एकदम मऊ भात आहे. हे जर तुम्ही बघाल, ही वांग्याची काप आणि पीस मध्ये काय वेगळे पण आहे.
ही काप आहे. हा, वांग्याचे काप आहेत. आपण जसं बोलले आता भाऊ बोलले आपले तसं त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण बोललो ते छान तळून फ्राय करून दिलेले आहेत. आणि दुसरी गोष्ट ही मिरची आहे. बेडकी मिरची. कोणती मिरची तर दाताई काय कोणती मिरची ही सांडगी मिरची आहे. आणि याच्यामध्ये कुरडई दिलेली आहे, लोणचं दिलेलं आहे, कैरीचं लोणचं. कोणाला कधी कधी पिठी भात आवडत नाही, ह्याच्यामध्ये 2-3 ऑप्शन ठेवलेले आहेत. डाळ भात पण आहे आणि सार भात पण आहे. तर सार भाता बरोबर तुम्ही, आम्ही तर वांग्याची कापा घेतली आहेत, पण केळीची कापं आहेत, बटाट्याची कापं आहेत, असं तुम्ही घेऊ शकता. डाळ पण आपण ऑर्डर करतोय. कोणतीला नाव आहे वाटपाची डाळ. ती वाटपाची डाळ स्पेशली आपल्या घरामध्ये जेव्हा कोणतंही कार्य असेल ना, मग शुभ कार्य असू दे किंवा कोणतंही असू दे, त्या याच्यामध्ये ती वाटपाची डाळ म्हणजे भाई त्याच्याशिवाय तुमचं ते कोकणातलं जेवण कम्प्लीट होणेच नाही. एकदम स्वच्छतेची काळजी घेतलेली आहे भाई. ही जी डाळ बघताय ही वाटपाची डाळ आहे. याच्यामध्ये पूर्ण खोबऱ्याचा विषय असतो आणि प्रॉपर तिला ते सगळं फोडणी बिडणी दिलेलं असतं, वाटण असतं एक प्रकारचं त्याच्यामध्ये आहे. शपथ. कटवडा पण ऑर्डर केलेला इकडे. म्हणजे हा शेलका घास जेव्हा आपण पिठी आणि भातामध्ये हात घालतो ना, तेव्हा जर तुम्हाला तो सॉफ्टनेस नाही जाणवला तर मग ती पिठी भात कसली. याच्यामध्ये कोकम पण टाकतात, ठीक आहे, कोकम टाकतात. पिठीचा पूर्णपणे फील येतोय. कोकणामध्ये बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या पिठी भात केला जातो, म्हणजे पिठीची पद्धत वेगळी आहे. पिठी छानच आहे, फक्त थोडंसं अजून त्याला फ्लेवर पाहिजे होते. जसं की त्याच्यामध्ये कोकम येतं आपल्या ह्याच्यामध्ये, ते कोकमाचा तो थोडासा आंबटनेसपणा पाहिजे होता. अदरवाईज खूप छान आहे, अशी एकदम लाईट वेट आहे. बाकी अदरवाईज सगळ्यांचा विचार करून केलेला आहे. तर ठीक थोडक्यात घास कसा असावा ना, तर मी तुम्हाला दाखवते. हा पिठी भात आहे, त्याच्यामध्ये वांग्याचं छोटासा काप घेतलेला आहे, थोडीशी कुरडई तोडून घ्यायची, त्याच्यामध्ये थोडंसं लोणच्याचा विषय आणि हा पूर्ण असा एक हा घास. काय घास खाल्लाय मित्रांनो मी, सुपर. कापं अशी बनवले, माशाची तुकडे झक मारले, इतके सुंदर बनवले ते कापं. म्हणजे इतर रेस्टॉरंट्स ना कम्पॅरिझनच नाही आहे. ही डाळ आहे वाटपाची, हा कटवडा आहे आणि त्याच्यानंतर हा प्रसादाचा शिरा आहे हा, आणि त्याच्यानंतर हे कोकणातलं पारंपरिक आणि फेमस फूड म्हणजे रस शिरवाळे. ह्या सगळ्या आम्ही गोष्टी ते घेतलेल्या आहेत. पटापट ट्राय करूया. आई ते मेलो मी भाई. वाटपाची डाळ सुपर भाई, नाद केलाय. काय डाळ आहे. तुम्ही जर इथे आलात ना तर पिठी एक वेळेस नका घेऊ, बट डाळ आणि भात बाप लेवलचं कॉम्बिनेशन. थोडीशी डाळ ट्राय करून बघतो. मला डाळ प्रचंड आवडते. डाळ ट्राय करून बघितली, उत्कृष्ट चव आहे. म्हणजे ती घरोघरी सगळ्यांच्या घरी बनते, खास करून गणपतीला. तीच डाळ आहे. मला त्याशी म्हणजे परत घ्यावीशी वाटते. पिठीपेक्षा डाळ खूप सुंदर आहे. मी बोललो ना भाई, स्पेशली पिठी भातासाठीच फेमस आहे, बट डाळ एक नंबर आहे. आता आपण हे शिरवाळी ट्राय करूया. मी सगळ्यांची किंमत तुम्हाला सांगेनच, कारण इथे आता असं झालंय की थांबता येईना झालंय. हो ए बच्ची, नाद केलाय नाद. खूप मेहनत आहे या गोष्टीला. मी बघितलेलं आहे ते करताना स्वतः कोकणात. एक त्यांच्याकडे लाकडाचा साचा असतो, त्या लाकडाच्या साच्यात एक बनवलं जातं, पण खूप मेहनत आहे, खूप मेहनत आहे. किल्ड इट ब्रो, किल्ड इट. हे वाला आहे. आणि ते दूध जे आहे ना बाई, हे दूध जे आहे ना, हो म्हणजे जिवंतपणी बघितलेला स्वर्ग हे दूध आहे. बासुंदीच्या कॅटेगरीमध्ये थोडंसं वळतंय. बासुंदी खूप गोड असते, हे दूध काय आहे यार. माय गॉड, मैं मर जाऊंगा भी, खा के मर जाऊंगा. हे सगळ्यात पहिले झालं पाहिजे. हे जे शिरवाळे हा पदार्थ जो आहे सुपर. हे कसलं बनवलेलं आहे? हे तांदळाचं आहे ना. खूपच सुंदर आहे यार, खूपच एकदम पारंपरिक के दिल में. ही अशी डिश आहे ना की जी सगळीकडे नाही भेटत. आता हे पहिल्यांदा यांनी इकडे मुंबईत ट्राय चालू केलं आहे. आता ही मुंबईत कोणत्याही तुम्ही मालवणी रेस्टॉरंटमध्ये जा, कुठेही जा, ही डिश भेटणार नाही. कारण का ह्याचा जो तामझाम आहे ना तो खूप वेगळा आहे. म्हणजे अर्धा वेळ ह्या म्हणजे इव्हन जिथे मालवणी कोकणी जेवण मिळतं ना ज्या रेस्टॉरंटमध्ये, तिथे पण तुम्हाला नाही मिळणार जे त्यांनी इथे उपलब्ध केलेलं आहे. त्याच्यासाठी त्यांना हॅट्स ऑफ आहे भाई. हे बहुतेक ठिकाणी आपल्याला बघायला नाही मिळत, पण मी याची स्पेशली तारीफ करू इच्छितो. बाप लेवलला झाले रे, जबरदस्त भाई. मी खोटं बोलत असेल ना मला तुडवा. तुम्ही एक्सपिरियन्स घेतल्याच्या नंतर. आपण कटवडा आता ट्राय करतो. इकडचा स्पेशल कटवडा 120 रुपयाची किंमत आहे. पटापट पहिले ट्राय करू. ही सफेद वाटाण्याची उसळ आहे. म्हणजे उसळ बोलण्यापेक्षा एक ग्रेव्ही आहे चांगली. त्याच्यामध्ये बटाटा टाकलेला, वडा टाकलेला आहे. आता फुटतोय मी सगळीकडून.
खूपच ऑथेंटिक चव आहे. आपल्या घरी जी उसळ होते ना तिखटवाली छान, ती आहे. तू खा. वडा हा असा प्रकार आहे ना, तो कोकणामध्ये आहे ना, घरात न मिळता एस.टी. स्टँडमध्ये हा. रेस्टॉरंट आहे, 100%. त्या रेस्टॉरंटमध्ये मिळणारा हा प्रकार आहे. आणि हा वडा आहे ना, वडा तो प्रॉपर तव्यावरती शेकवला गेलेला आहे. त्याच्यामुळे त्याला डार्कनेस पण आहे. याच्यावरती जो शेकवलेलाचा आहे ना, इकडे तुम्हाला कलर पण दिसतोय, तो खूपच सुंदर लागतोय. आता आपण पटकन शिरा ट्राय करूया, कारण खूपच क्राऊड आहे यार, खूपच क्राऊड आहे आणि खूप कंजेस्टेड विषय आहे. त्याच्यामुळे मी पण गांगरलोय शूट करताना आणि खाताना. प्रेझेंटेशन बघा बाई, ठीक आहे, भले भले नाही जमणार असं प्रेझेंटेशन आहे. तो असे प्रेझेंटेशन आहेत ना, तुम्हाला प्रत्येकाला द्यायचं आहे करून. ते खूप मेहनत आहे याच्या मागे. ट्राय करूया आपण. प्रसादाचा शिरा बोलला जातो आपल्याकडे. ओ भाई साब, हे भाई याच्यासाठी मी सॅलेड देऊ शकतो. काय तुपाचा फ्लेवर लागतोय आणि त्याच्यामध्ये केळं टाकलेलं आहे, काजू आहे, मनुके टाकलेले आहेत. सुपर्ब झालं यार आणि कमी गोड आहे. स्पेशली दिसण्यावरनं कळतं की किती ते छान आहे. मस्तच झालेलं आहे. ॲक्च्युली माझ्या हातांमध्ये ना वावडं भरलेलं आहे. अप्रतिम जेवण आवडलं. मस्तच. भेटूया आपण बाहेर. ओव्हरऑल एक्सपिरियन्स जर बघाल ना इथला, जो विचार केला होता फक्त हाईपवाला, जेन्युनली सांगतोय खूपच सुंदर आहे. आता अदरवाईज तुम्हाला माहिती आहे मी रिव्ह्यूज देताना जे आवडलं नाही आवडलं तर ते आहे. काही गोष्टी राहून गेल्या असतील तर मी नंतर परत ट्राय करेन, पण आय थिंक सो मी मोस्टली पदार्थ ट्राय केलेले आहेत इथले. भाऊ तुला कसं वाटलं? ना म्हणजे खरं म्हणजे मालवणी पद्धतीचं व्हेज जेवण हे दाखवणं ही खूप मोठी गोष्ट आहे. घरात बनणारे जे पदार्थ आहेत ना, त्यांची चव घेण्यातच वेगळी गोष्ट आहे आणि खूप चांगलं आहे. आणि त्यांनी म्हणजे काय म्हणतात ते एकदम प्रेझेंटेशन पण खूप छान केलं. म्हणजे लिटरली आता हा टाइम जो आहे तो संध्याकाळी 6:30 पावणे 7चा आहे. एवढ्या लवकर तर कोण जेवत नाही, पण लिटरली लोक इथे पिठी भात खायला आले. 7 वाजता जेवण 7 वाजता संध्याकाळच्या वेळेला मुंबईसारख्या शहरामध्ये म्हणजे विषय आहे, टॉपचा विषय आहे. पण मी रिकमेंड करेन जास्तीत जास्त जर तुम्ही इथे आलात तर भातावर पिठी न घेता डाळ घ्या. डाळ म्हणजे कहर केलाय, कहर तोडलाय भाई. आता आपण पूर्ण जवळजवळ इथले मेन्यू ट्राय केले आणि सगळंच चांगलं बोलायला हरकत नाहीये. लिटरली जेन्युन बाई, एकदम दिल से दुआ निकल रही है लाला. कोकणात पिठी सगळीकडे आहे, पण कोकणातल्या लोकांना प्रत्येक कोकणातली लोक सगळीच लोक पिठी सेम करतील याच्यातला भाग नाही. त्यामुळे चव ही वर खाली होणारच आहे. सो बाकी आता माझा एक्सपिरियन्स पदार्थ खूप उत्तम होते. एक नवीन संकल्पना आहे की मालवणी पद्धतीचं व्हेज जेवण ॲक्च्युली खरं तर कोणाला माहिती नाही आहे. ते कोकणातलं जेवण का, कारण फक्त कोकणातल्या लोकांनाच माहिती आहे. पण ॲक्च्युली आता कोकणातल्या लोकांनी न येता इथे जे बाहेरचे जे प्रांतातली लोक आहेत किंवा मराठवाडा साईड जी महाराष्ट्रातील बाकी जी आहे, विदर्भ वगैरे पुणे, त्या लोकांनी येऊन हे याचा आस्वाद घेतला पाहिजे. बघू इन फ्युचर त्यांचं खूप पुढे जाईल अशी आशा आहे. कारण का आता बघा किती वेटिंग, सगळ्यांना तात्काळात उभं राहावं लागतं कारण जागेचा प्रभाव थोडासा कमी आहे. म्हणून आम्ही आता जेवढं तुमच्यापर्यंत आम्हाला पोहोचवता आलं तेवढं आम्ही पोहोचवलेलं आहे. ऑइल फ्री जेवण वाटलं मला. सगळ्यात महत्वाचं म्हणजे की ऑइल दिसलंच नाही मला. मी ऑइल बद्दल बोललो पण नाही. म्हणजे लोकांचं काळजी घेऊन सगळं करण्याचा प्रयत्न आहे. जी हाईप लोकांनी केलेली आहे, जी आपण आता सोशल मीडियाच्या सगळ्या माध्यमांवरती बघितले, आज प्रत्यक्षात अनुभव घेतला. जेन्युनली खूपच सुंदर होतं आणि परत येण्यासारखं ठिकाण आहे. हा बोलू शकतो. एक ती डाळ, वाटपाची डाळ, आईच्या गावात सोन्याहून पिवळी डाळ होती रे बाई. एक नंबर. नाद केलाय डाळीने, तर नाद केलाय पहिली गोष्ट. तर हे काही किंचित पदार्थ आहेत जे मला आवडले. कटवडा पण आवडला. बाप लेवलचं सगळं तिथे जेवण दिलं जातंय. या आणि मजा करा. बाकी आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. आणि हा माझ्या 30,000 सबस्क्रायबर्सचा स्पेशल व्हिडिओ होता.